नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत 10वी मराठी विषय असणार आहे आणि यामध्ये आपला चौथा धडा आहे उत्तम लक्षण. याच्यामध्ये जी काही स्वाध्यायकृती असणार आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि त्याचबरोबर याच्या आधी म्हणजे पाठ क्रमांक 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल, याची संपूर्ण स्वाध्यायकृती आपण अभ्यासलेला आहे. चॅनलवरती व्हिडिओ आहेत. तुम्ही जर पाहिलं नसेल तर वरती आय बटनवरती देखील लिंक देतो आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो स्वाध्याय पाहू शकता आणि सोडू शकता. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय असणार आहे मराठी आणि चौथा धडा आहे उत्तमलेखन. याच्यामध्ये जे काही कृती दिली आहे, स्वाध्याय दिला आहे, तो आपण या ठिकाणी आज सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. परंतु तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या विद्यार्थी मित्रांना देखील अजून माहीत होईल, तुमच्या मित्रांना माहीत होईल आणि तुम्हाला या स्वाध्यायकृतीची जर PDF पाहिजे असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर एक लाईक जरूर करा, जेणेकरून आमचा मोटिवेट वाढतो. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक चौथा आहे उत्तमलक्षण आणि त्यातील पहिली स्वाध्यायकृती आहे आकृत्या पूर्ण करा. तर कोणती आकृती आहे पाहूयात. संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. आता या ठिकाणी आपल्याला संत रामदास यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी विचार करून करायला सांगितलं आहे ते आपल्या या ठिकाणी 3 लिहायचे आहेत. आपण स्वाध्यायकृती सोडवलं आहे, उत्तरामध्ये आपण पाहू शकता. पहिलं आहे फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये. दुसरं आहे पडलेली वस्तू एकाएकी घेऊ नये, म्हणजे कुठे पडलेली वस्तू असेल ती एकाएकी घेऊ नये. विचार विचारल्याशिवाय कोणत्याही मार्गाने जाऊ नये. हे या ठिकाणी 3 आपल्याला उपदेश या ठिकाणी दिला आहे. कधीही करू नयेत अशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी लिहायला सांगितलं आहे. हा प्रश्न आहे. या ठिकाणी 4 गोष्टी लिहायच्या आहेत. कधीही कधीही करू नयेत अशा गोष्टी नक्की कोणत्या आहेत? तर आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत, पाहूयात. लोकांच्या विनंतीचे अवहेळ करू नये. वाईट मार्गाने द्रव्य जोडू नये. परपीडा व विश्वासघात करू नये. आळसात सुख मानू नये. हे या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. पुढे पहा. तुमच्यातील प्रत्येकी 3 गुण व 3 दोष शोधून या ठिकाणी लिहायचे आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. तुमच्यामध्ये कोणते दोष आहेत, कोणते गुण आहेत चांगले, ते या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. आता मी या माझ्याप्रमाणे एक कृती सोडवलेली आहे, आपण पाहू शकता. गुण आहेत प्रामाणिकपणा, खेळांची आवड, कुटुंबातील माणसांवर उत्कट प्रेम करणे. आणि दोष सकाळी झोपेतून फार उशिरा उठणे, मोबाईल खेळण्यात वेळ घालवणे, गरज नसतानाही इतर शब्दांचा जो आहे वापर करणे. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास यांनी सांगितलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला 2 चौकटी दिल्या आहेत. त्या चौकटीमध्ये आन्सर फिल करायचा आहे. तोंडाळ व्यक्तीशी कसे बोलावे संत, नंतर यामध्ये आपला फिलअप करायचा आहे आन्सर. पहा, आपण आन्सर लिहिलेला आहे. तोंडाळ व्यक्तीशी भांडू नये. संत सहवास मनापासून खंडित होऊ देऊ नये असं संत म्हणत असतात. खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते या ठिकाणी लिहायला सांगितलं आहे. गोष्टी दिल्या आहेत आणि दक्षता कोणती घ्यावी ते आपल्या या ठिकाणी लिहिलं आहे. तर आपण उत्तर पाहूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आळस सुख मानू नये. परपीडा करू नये. सत्यमार्ग सोडू नये असं या ठिकाणी आहे. पुढं प्रश्न क्रमांक 4 मध्ये आहे काव्यसौंदर्य. आता काव्यसौंदर्य बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं की कसं सोडवायचं. तर पहा, सिंपल तुम्हाला एक कवितेचा 2-4 वळी दिलेल्या असतात आणि ते आपल्याला संक्षिप्त स्वरूपात म्हणजेच डिटेलमध्ये थोडक्यात लिहायचं असतं. नक्की त्या वळीमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्या चरणामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तेच आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत उत्तर. आणि त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही सरळ आणि सोप्या भाषेत पटपट लिहू शकता. पहा, खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दामध्ये लिहा. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. आता ही जी काव्यपंक्ती आहे
किंवा हे जे वळे आहेत त्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. तर पहा आपण उत्तमलक्षणमध्ये संत रामदास म्हणतात, की संकटात सापडले की माणसाचे ते संकट आपण दूर करावे म्हणून आपल्याला विनंती करत असतात. त्यांच्या विनंतीचा अवहेग करू नये. त्यांच्या विनंतीनुसार त्यांना जेवढी मदत करणे आपल्यास शक्य असेल, तेवढी मदत आपण आवश्यक तेवढी करावी. दुसरे असे की वाईट मार्गाने धन जोडू नये. म्हणजे कुणाच्याही लुबाडून असो किंवा इतर तुम्ही काही जे काही वाईट मार्गाने धन कमवत असाल, हिसकावून घेत असाल, त्यामध्ये मालात भेसळ करत असाल, लाच खात असाल, तर ते त्यातून जो काही पैसा मिळत असतो, ते धन जे आहेत, ते पाप मार्गाने द्रव्य जोडलेलं असतं. त्यामुळे हे जे आहे ते द्रव्य जोडू नये. पुण्यमार्ग कधीही सोडू नये असा समाजहिताचा आशय यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या पंक्तीचे शैलीचे दृष्टीने विचार करता तोडू जोडू सांडू या अनुप्रसारामुळे या पंक्तीला काव्यसौंदर्य जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. आपण आता उत्तर पाहिलं आहे आणि त्यातीलच पुढचं एक महत्त्वाचं रसग्रहण आहे ते आपण पाहूयात. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये या ओळीतील तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. तर पाहूयात आपण नक्की काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तमलक्षणमध्ये संत रामदास म्हणतात, की सभेमध्ये बोलताना लाजू नये. म्हणजे थोडक्यात लाजायचं नाही सभेमध्ये बोलत असताना. सभा ही धीटपणा असावा. कशी? धीटपणा असावा. सभेत आपले विचार निर्भयपणे मांडायला हवे. म्हणजे कोणताही संकोच न करता, कोणतीही भीती न बाळगता त्यामध्ये आपण अगदी बिनधास्त बोललं पाहिजे. त्याचप्रमाणे मुद्देसूद देखील बोलायला हवं. आणि त्याच फालतूपणा, बाष्कळपणा नसावा. त्याच्यामध्ये जो काही असणार आहे जो व्यतिरिक्त आपण बोलत असतो, फालतूपणा असतो, थोडक्यात बाष्कळपणा असतो, वाढून सांगत असतो, ते थोडक्यात यामध्ये नसावं. त्या 2 गोष्टी कळल्या तरच सभेवर आपला प्रभाव पाडता येईल असं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे संत रामदास यांनी. त्यातीलच आपल्याला रसग्रहण करायचा आहे पुढचा, जो की आळसे सुख मानू नये या ओळीतील तुम्हाला समजलेला अर्थ या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. पाहूयात काय आहे आन्सर. उत्तमलक्षणमध्ये संत रामदास म्हणतात, की आळसात सुख मानू नये. म्हणजे वास्तविक आळसामुळे आपल्या कार्याचा नाश होतो, संपन्न होतो. अभ्यासाचा आळस केला तर अभ्यासाची कटकट चुकवल्याचा तात्पुरता आनंद मिळतो, वाटतो, पण त्यामुळे परीक्षेचे गुण जे आहेत ते कमी मिळतात आणि मग पश्चातापाची वेळ आपल्यावर येत असते. म्हणून अभ्यासाचंच नव्हे तर इतर जे काही काम असेल त्यामध्ये आळसामध्ये कधीही सुख मानू नये, हे या ठिकाणी संत रामदास यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आजचा जो काही स्वाध्यायकृती होती ती देखील आपण पूर्णपणे पाहिलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की आम्हाला विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरं नक्कीच देऊ. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र. वंदे मातरम.